संस्कार काळाची गरज. पूर्वीचा काळ हा नातेसंबंधी जपणारा काळ होता. मनामध्ये इतर विषयी आपुलकी आणि जिव्हाळा कायम जिवंत असायचा. मनामध्ये निस्वार्थ भावना ठेवून एकमेकांना आधार देणारे असे आपले पूर्वज होते आणि तेच भाव आपले आई वडील टिकून ठेवत आहेत. आपल्या आई वडिलांना संयुक्त कुटुंब पद्धतीने आवडत असे. मुलासाठी स्थळ पाहताना खटल्याचं घर, एकत्रित कुटुंब पाहत असे. समाजात राहून समाजाशी एकरूप होणारी अशी ही माणसे आहेत. पूर्वी 15 दिवस चालणारे लग्न सोहळे असायचे आणि सर्वजण त्या आनंदात स्वखुशीने सहभाग घेत असे. सहजपणे मदत करणारे हात आणि वेगाने धावून येणारे पाय कोणालाही दुःखात राहून देत नसे. चेहरा पाहून दुःख ओळखणारे ते लोक आता हरवत चाललेले आहेत. आपल्या पालकांनी अनमोल संस्कार आपल्या पर्याय जसंच तसं पोचावे यासाठी भरपूर प्रयत्न केले. लहानपणापासून सर्वांना आदर करणे, प्रेमाने बोलणे, मोठ्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेणे, आवाज दिला बरोबर कुठल्याच्याही मदतीस कामी येणे, आजी आजोबांची सेवा करणे ही त्याची शिकवण आपल्याला पर्यंत मिळाली. आपण सुद्धा पुढच्या पिढीला चित्त शिकवून देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आजची परिस्थिती खूपच वेगळी आहे. समूहातील एक नजर फिरवली तर लक्षात येते तो बंधुभाव आणि आपुलकी लोप पावत चाललेली आहेत. नात्यामधील संवाद संपत चालला आहे. आपली कधीही सहज बोलून जातो. येणारा काळ अवघड असणार, परंतु याला अवघड करून ठेवणारे सुद्धा आपणच आहोत हे कुणी समजून घेत नाही. मुलांना ज्या वयात समजून घेऊ लागते त्या अगोदर पासून शैक्षणिक करण्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात येत आहे. यातून ते प्रगत होऊन आहे, यात काही वाद नाही. पण त्यांच्या नात्यासंबंधी आपुलकी आणि जिव्हाळा राहत नाही. मुलांना अवघडताना आपण जर पुढील बाबींना जीवनात महत्त्व दिला तर नक्की अपेक्षित बदल दिसू लागतील. कुटुंबासाठी वेळ देत आला पाहिजे, जेणेकरून आपल्यासोबत मुलीही त्यांच्या छान रमतील. स्वतः सर्वांची विचारपूस करत राहिली पाहिजे, म्हणजेच मुले आपल्या माघारी त्यांना प्रेम देत राहतील. आपले भावळ आणि नातेवाईक यांना गरजेच्या वेळी मदत केली की मुलामध्ये त्यांना बदल जिव्हाळा निर्माण होईल. नात्याचं महत्त्व समजून लागेल. नोकरी निमित्त आपण जर बाहेर राहत असू तर अधिक मुलांना फोटो अंमल काढून सर्वांचा वावर परिचय देत राहणे. कारण जर एखादे जवळचे नातेवाईक बऱ्याच दिवसापासून समोर आले तर त्यांना अगदीच नवीन चेहरा पाहिला सारखे वाटू नये. आजी आजोबासोबत भरपूर वेळ घालवून देणे. महात्मा यांचे चरित्र सांगणे. अशक्य छोट्या गोष्टीपासून आपण मुलामध्ये योग्य बदल घडवू शकतो, जेणेकरून ते उच्च शिक्षणासोबत उच्च संस्कारित म्हणून समाजात वावरतील. माणूस हा समाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना अनेक नात्यांचा नाजूक संबंधात तो बदलला जात असतो. प्रत्येक माणसाची आपल्या जीवनात एक किंमत असते. आपण मोठं होताना अनेकांचा सहभाग आपल्याला
यांच्या पायरीतील चढताना कारणीभूत ठरतात. वरील सर्व भाव हे सहजपणे अंगीकारले तर समाजात आपलं उच्च व्यक्तिमत्व निर्माण करण्यामध्ये नक्कीच सहाय्यक ठरेल. मोठ्यांच्या शिकवणीचे आपल्या जीवनात अनन्यसाधारणपणे महत्त्व आहे आणि त्याच शिकवणीला पुढच्या पिढीला प्रेरणादायक म्हणून ठरवण्यासाठी हवा तो बदल करू आणि येणारा काळ सुंदर बनवू. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.